नमस्ते माझ्या सेविका मदतनीस भगिनींनो, मी तुमच्यासाठी वसीमाताई तुमची हक्काच्या चॅनलवर घेऊन आलेली आहे नवीन माहिती, खरी माहिती. कुणाच्या दबावाखाली, कुणाच्या सांगण्यावरून मी कधीच तुम्हाला खोटी माहिती देणार नाही, किंवा कोणी असू द्या त्यांच्या सांगण्यावरून मी कधीच तुम्हाला माहिती देणार नाही. तुमच्या आणि माझ्यामध्ये जे नातं निर्माण झालं आहे ते आपलं भगिनीचं प्रेमाचं आहे, आणि आपल्याला हा यूट्यूब फॅमिली आपलं कुटुंब मोठं वाढवायचं आहे. कारण कितीतरी कुटुंब वाढलेले आहेत, कितीतरी लोक अंगणवाडी सेविका मदतनीसचे चॅनल बनवून त्याच्यावर आपलं काम करून घेत आहेत. पण आपल्यासाठी कोण आहे? तर आपल्यामधलीच, तुमच्यामधलीच मी वसीमा काजी, तुमचीच बहीण. मी कधीच खोटी माहिती देणार नाही, आणि त्याच्यासाठी मला जास्ती सबस्क्राईब, व्ह्यूवर्स वगैरे जास्ती बघणारे पण नको आहे. माझ्या सेविका मदतनीसनी माझी व्हिडिओ बघितला आणि मला 2 शब्द कमेंट टाकले, मी गंगा नहाले, असं मला वाटतं. खूप तुमचे प्रेम भेटतं आहे, खूप जणी शेअर करतात, मला पाठवतात. मी ह्या आठवड्यात पण 2-3 जणींना बोलले फोनवर. त्यांनी व्हॉट्सअपवर मला काही प्रॉब्लेम पाठवले, मी पुढे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पाठवले, आणि काही महिलांना माहीतच आहे माझ्याकडे प्रॉब्लेम आला तर मी थेट तो कडापर्यंत लावल्याशिवाय राहत नाही तायांनो. तर मी कडांपर्यंत तो लावते, आणि प्रयत्न काय, मी पूर्ण त्याचा पाठपुरावा घेते की ह्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे, आणि तो बरोबर झालाच पाहिजे. हे तुम्हाला माहिती आहे. ज्या नवीन सेविका मदतनीस ताया माझ्या चॅनलवर येत आहेत, त्यांना वाटतं की हा व्हिडिओ मला प्रत्येक शनिवारी ऐकायचा, बघायचा आहे, तर त्यांनी पटकन सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉनचं बटन दाबा, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा. तुम्हाला व्हिडिओची माहिती आवडली तर तुम्ही लाईक करा. पण अंगणवाडी सेविका मदतनीस जिथं पण राहतात महाराष्ट्रात, आता मला भारतातून पण कमेंट यायला लागले की ताई हिंदी में वीडियो बनाओ, हमको भी देखना है तुम्हारा वीडियो, सुनना है, तुम्हारा बात करने का तरीका, बॉडी लैंग्वेज हमको अच्छा लगता है. ऐसा मला दिल्लीतून, राजस्थान, इकडून तिकडून खूप मेसेज आलेले आहेत. तर मी प्रयत्न करेन मध्ये चॅनल बोलवायची, पण मराठी भाषेमध्ये जो भाव आहे, जो आवड आहे, आणि जो छंद आहे, आणि ज्या भावना माझ्या निघतात त्या मला खूप आवडतात. आणि म्हणून मी मराठीतून पुढे हिंदी चॅनल अजून पण बोलत नाही, कारण मराठी भाषा इतकं मस्तपणे बोलायला मज्जा वाटते, आणि आपले सगळं आपण प्रॉब्लेम मराठीत मी व्यवस्थित तुमचे मांडू शकते, आपले सगळ्यांचे ठेवू शकते. ताई मी काय सांगितलं होतं, ऑक्टोबर महिन्यापर्यंत पोषण भत्ता येईल, आणि माहिती आहे आपल्याला सगळ्यांना पगार झाला, मानधन केंद्राचं आलं, राज्याचं आलं, पण त्याच्याबरोबर पोषण भत्ता आलेला नाही. म्हणजे ह्या सरकारच्या मूलथापा आहेत, आणि आपल्यामध्ये निधी आलेला आहे असे त्यांनी सांगितलं की आम्ही निधी पाठवला आहे, लवकरच तुमचा वेतन भत्ता तुम्हाला मिळेल. आता 1 वर्ष झालं आहे आपल्याला, 24,000 सरकारवर आपले आहेत. नेहमी आपलं कर्जबाजारी आहे सरकार, नेहमी आपले पैसे त्यांच्यावर असतात, बाकी आणि कामं आपल्याकडून ॲडव्हान्समध्ये करून घेतात. 4 महिन्याआधीचा THR द्यायचा, लाभार्थी ॲडव्हान्समध्ये घ्यायचे. आज तायांनो मी तुम्हाला खुलं आवाहन करत आहे, आपल्याला भत्ता ह्यांनी दिला नाही बरोबर. आता आपण FIRS आणि KYC करतो, तर तुम्ही एक लक्षात ठेवा, आपल्या अंगणवाडीत 5 लाभार्थी असले तरी आपली अंगणवाडी कोणी बंद करू शकत नाही. म्हणून लाभार्थी वाढवायचे, इकडचे तिकडचे घाबरून घ्यायचे, नवीन असतात, माहिती नसतं, हे सगळं करू नका. जे आपल्या एरियात आहेत अंगणवाडी, जे आपल्याला आहेत 20 लाभार्थ्यासुद्धा, मी सांगते तुम्हाला ह्यावेळेस मी 15 लाभार्थी कमी केले, कारण FIRS आणि KYC देत नाहीत. बघूया काय करतात हे लोक, बघायचंच आहे ना, बघूया. आणि मी तुम्हाला सांगते, आमच्या पूर्ण मुंबईमध्ये, जिल्ह्यामध्ये, माझ्या जिल्ह्यात खास करून 1213 अंगणवाड्या आहेत. तर त्यांनी सगळ्यांनी कुणीही लाडक्या बहिणीची फेरतपासणी केली नाही. मॅडम लोकांनी नवीन मदतनीसला डायरेक्ट त्यांच्याकडे त्या जॉईन झाल्या, आणि मग आमच्याकडे आल्यात नवीन 12वी-15वी शिकलेल्या मदतनीस. तर त्या सगळ्यात आधी मुख्य सेविकेच्या संपर्कात आल्या. तर त्यांना फोन करून एक दिवस बोलवलं आम्हाला. आम्हाला वाटलं की काहीतरी ऑफिसमध्ये काम असते,
पण त्यांना लाडक्या बहिणीचे फेरपडताळणीसाठी एवढ्या मुख्य सेविका शहाण्या आहेत, त्यांनी त्यांना मदतनीसला बसवलं. 10 ते 6 बसवल्यावर मदतनीस 12वी शिकून 15वी शिकून इंटरव्ह्यू देऊन चांगला क्रायटेरिया पार करून लागल्यात. म्हणजे काय ते वेडा नाहीत, मूर्ख नाहीत. त्यांनी लगे माझ्याकडे तक्रार केली आणि आम्ही लगेच सगळ्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जाऊन मॅडम लोकांवर त्यांना तिथून सुटका केली. म्हणजे त्यांच्यावर ॲक्शन घेतली आणि आरडाओरड खूप केली. आम्ही काय घाबरलेलो नाव. त्यांचे अधिकार आणि त्यांची कामं, त्यांची जॉब प्रोफाईल आणि आमचे अधिकार आम्ही त्यांना समजावून सांगितलं की मुख्य सेविकेचं काय काम आहे आणि आमचं काय काम आहे. आता काय झालं आहे, सगळीकडे मुख्य सेविकेची भरती कमी आहे. प्रेमाने कामं करून घ्या, नाहीतर काहीतरी द्या. तुम्ही ठेकेदाराकडून तुम्हीच खाणार, दिवाळ्या तुम्हीच घेणार, रजिस्टर तुम्ही विकणार, साड्या तुम्ही विकणार, सामान घ्यायचे THRचे भत्ते बिल हे सगळे तुम्हीच करणार. मग 13,000मध्ये आम्ही काय करायचं. तर काय झालं, आम्ही हक्काने जर ठेकेदारांना वगैरे दिवाळी मागितलं. आता ह्या आगलाव्या बाया हेच खातात. मुख्य सेविका म्हणजे 2, आता प्रत्येक प्रकल्पामध्ये 3 असतील. एक असते ती कम्प्युटरवर नाक खुपसून बाई बसलेली, दुसरी असते सगळ्याला फोन करून कामं लावायला, आणि तिसरी CDPO आणि सेविका मदतनीसची भांडणं लावायला आगलावी बाई असते. अशा प्रत्येक जागी 3 मुख्य सेविका. हे पाठवा रे माझा व्हिडिओ, कुणाला पाठवायचा आहे कुणी पण, कुणाला मी घाबरत नाही सत्य बोलायला. त्यांची नोकरी नाही, त्यांची काम नाही. 1 लाख पगार 1 लाखाच्या वरी कशाचं घेतात. त्यांनी किती पैसे भरून आले ते त्यांना माहिती. ते वसूल आमच्यावर करतात का ते लोक. त्यांनी ती नोकरी पत्कारलेली आहे आणि त्यांना ती कामं करायची आहेत. आपल्यावर उपकार करतायत का. मॅडम मॅडम म्हणून ज्या ह्या चढवणाऱ्या प्रत्येक बीटमध्ये 1-2 बाया आहेत ना, खरंच असं वाटतं की आपल्याच आहे. त्यांचं काय करावं. आपली जीभ, आपले दात, आपले ओठ चावा कुणाला घ्यायचा. पण असल्याना धरून जरा आम्ही 2-4ला चांगलं हडसलेलं आहे. महिला काय बोलल्या तर मुख्य सेवेला आग लावणे, हे करणे ते करणे. अरे गणपती बाप्पाच्या विसर्जन बरोबर ह्या वाईट गोष्टीचं जरा विसर्जन करा. मॅडमला चाड्या लावणे, आपल्याच भगिनीला भांडणे आणि सगळ्यांना बोलायचं करू नका करू नका आणि स्वतः मॅडमची चमचागिरी करणे, हे सगळ्या गोष्टीचं विसर्जन करा. जरा गणपती बाप्पा सद्बुद्धी देऊ द्या तुम्हाला सगळ्यांना. जे आग लावाय तर का माझ्या खूप चांगल्या माझ्या मैत्रिणी आणि जीवाला जीव देणाऱ्या साथ देणाऱ्या मैत्रिणी पण माझ्या आहेत, ज्या फोन करतात, कमेंट करतात, हे करतात. काही बघा, माझ्या अंगणवाडी सेविकांनी मला चुकीचे काही कमेंट वगैरे पाठवलं तर मला काय वाईट वाटत नाही. कोणी म्हणतं छोटा व्हिडिओ कर, ठीक आहे. खूप कामं असतात ऑनलाईन, एवढी कामं असतात. मॅडम तर ती रात्रंदिवस मोबाईलवर बसलेली असते, कारण तिचा नवरा तिला मोकळी सोडतो. बाई 1 लाख रुपये घेऊन येते, मोबाईलवर काय ऑफिसमध्येच बस. पण आपल्याला सगळं संसार बघायचा आहे, घरची कामं बघायची आहेत, अंगणवाडीचे लेकरं बाळं बघायचे आहेत. आपण शहाण्या सुरत्या बायकांना, मुख्य सेविकांना तोंड द्यायचं आहे, पण आपल्याला कुणाला तोंड द्यायचं आहे. गोरगरीब ज्यांना खायला नाही, आणि त्यांच्या नावावर ही लोक मस्त मजा करतात. आणि FRS KYC काय देतात त्यांना, काजू बदाम देतात का फोटो द्यायला. जेव्हा ह्यांनी मतदान घेतलं तेव्हा त्या मतदान करायला व्यक्ती आतमध्ये जातो ना, त्याचा FRS आणि KYC यांनी करायला पाहिजे आणि मग मतदान करायला लावायला पाहिजे. तेव्हा काहीतरी होईन. आता किती घोटाळे बाहेर येतात बघा. जो करेल तो भरेल. आमच्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे शाप लागतात तयार ना, थोडं उशिरा लागतात पण परमनंट लागतात. एवढं लक्षात असू द्या. तुम्हाला माझं एवढंच सांगणं आहे की यांनी आपल्याला फसवलेलं आहे. आता मला वाटतं निधी आलेला आहे तरी पण ह्यांनी भत्त्याचा काय विचार केला नाही, कारण आपल्या आगलाव्या बायांना सगळ्यांचे पैसे कमी कमी करायचे असतील ना आणि खायचे असतील. ह्यांनी जर आता मी 3 महिन्यापासून एकदम ते HCM आणि रोजचा ॲक्टिव्हिटी वगैरे सगळं भरते. मला पैसा 1 रुपया कमी आला तर त्यानं मी तुम्हाला सांगते ह्यांना कसं दाखवायचं. काही मग ती कारकून कधीतरी ऑफिसमध्ये येऊन बसते आणि इकडचा पगार तिकडं, तिकडचा पगार इकडं, हिच्या अकाउंटचे पैसे तिच्या अकाउंटला, तिच्या अकाउंटचे पैसे तिच्या, असली कारभार करते. ऑफिसमध्ये जाऊन असं हडकलेलं आहे, असं तिला झापलेलं आहे की तिनं दुसऱ्यांदा विचार करावा की ह्या सेविकांचं मी कसं हे करू. आणि दुसरं ॲक्शन विथ हँगर म्हणून संस्था आमच्या इकडे 5 वर्ष होती. दुसऱ्या प्रकल्पामध्ये आमचा 1 नंबर प्रकल्प आणि 2 नंबर प्रकल्प आता मर्ज झाले, तर त्याच्यामध्ये ती होती. आणि त्यांनी खूप वजनं घ्यायची, उंची घ्यायची, अंगणवाडीत येऊन बसायची, ही सगळी कामं. ते बिचारं स्टाफ आहेत, ते काय करणार. पण जे वरून संस्था आमच्यावर लादली होती ती संस्था आम्ही त्या
उपटून टाकली मुळात सहित, नाही घेतलं आमच्या बीटमध्ये आणि आमच्या प्रकल्पात नाही घेतलं आणि महाराष्ट्रात सुद्धा सगळ्यांना मग निवेदन याच्यामुळे संघटनेनं काढलं की आम्ही नाही घेतलं. त्यांना खडकावून उत्तरं दिली, त्यांची मिटिंग नाही दिली आणि आमचा 23 सेविका होता, 23 सेविकेला एक सेपरेट स्टाफ आला होता. 23च्या 23 जणीला आम्ही हाकलून लावलं. पण काय देणं, आम्ही काय तोंडावर त्यांना काय बोलू नाही. या बायानं तुम्ही आला, चहा पाणी करा, चहा तर नाही देऊ शकत, पाणी प्या आणि आमच्याशी 2 शब्द बोला आणि तुम्ही जा, तुमची काय चूक नाही, तुम्हाला कोणी पाठवलं. मग ह्यांनी मग त्यांना आम्ही सिडीकडनं फोन लावला, आम्हाला संस्था नको आहे, आमची काम आहे. त्यांचं काम आहे कुपोषणावर काम करायचं आणि कुपोषणावर काम केल्यावर ती लोक टाकणार वजन कमी. मग आमच्या बाया म्हणल्यावर कुपोषित कसं झालं. मग आता सेविकेनं ते गळा दाबून त्या मुलाला मारून टाकायचं का. ही म्हणते काय म्हणते, आई खाऊ दिना बाप भीक वाग दिना, तशी गावात पद्धत आहे म्हण आहे, तसं झालं होतं. पण आम्ही लावलं हाकलून. त्यांना हिंमत करावी लागते खाऊसाठी, पण मुलांच्या खाऊमध्ये नाटक नाही झालं पाहिजे मधून आम्ही हा आवाज उचललेली आहे आणि ह्याच्यासाठी आमच्या सगळ्या माझ्या सेविका मदतनीस भगिनी साथ देत आहेत. त्यांना हिंमत करायची. हे बघा, घाबरायचं कशाला. आपण चोरी करतो नाही, आपण खोटं बोलतो नाही, आपण कुणाची लबाडी करतो नाही, कुणाचं चोरून खातो नाही, भ्रष्टाचार करतो नाही, कशाला घाबरायचं आहे मग. हे बघा, आपल्या कामावर आपण सत्य असलं आणि प्रेम असलं की आपल्याला घाबरायला होत नाही. काही बायका मुख्य सेविकेला घाबरून का काम करून देतात आपल्या, कारण थोडा उशिरा जायची सवय आहे आणि मुख्य सेविकेला थोडं काही बोललं की ती बाई महिनाभर येत नाही. पण कोणती सेविकाने उत्तर दिलं की 10:30ला तिच्या अंगणवाडीत येऊन बसते, तिचं तिथं त्या दिवशी तिचं साखरपुडा असतो तिचा, म्हणून ती येते वेळेवर बरोबर. ही मुख्य सेविका बाई, कारण दुसऱ्यांदा तिने तोंड उघडीने, तिला रोज येऊ द्या. मी सांगू त्यांनो, माझ्याकडे 6 महिने येत होते, सगळं चेक केलं मी. लाभार्थ्यांच्या घरी घेऊन गेले, ग्रहभेटी लावल्या. मी ते काय करायचं का, आपण खोटं नाही तर घाबरायचं कशाला गरज आहे. 30-35 लाभार्थी ठेवा, व्यवस्थित उभा राहिले पाहिजे. माझ्या एरियातले पालकसुद्धा सगळे उभा राहतात जरी सेविकेला काय बोललं तर. आणि एक तर लाडक्या बहिणीचे फॉर्म भरायला आपल्याला नकोच बोलले होते असल्या सगळ्या ह्याच्यामुळे. आता आपण ह्या महिन्यात जरी चेक करून दिलं असतं तर पुढच्या महिन्यात अजून एक बात करतील, अपात्र करतील लिस्ट, ती पण करायची का. कारण ह्यांच्याकडे पैसेच कुठे आहेत. इलेक्शनसाठी ह्यांनी वाटले, आता एवढे पैसे वाटायचं खाण्याचं काम आहे का. आणि मी नेहमी सांगते, घरात आम्ही आमचे सगळे लाभार्थी कुणाला बात करायचं म्हणून असली कामं आम्ही घेतली नाही. मी माझ्या लाभार्थ्यांना स्पष्ट सांगितलं, हे बघा वरून जे येतं ते आम्ही करतो. काजू दिले काजू, बदाम दिले बदाम, खारीक दिली खारीक, खोबरं दिलं खोबरं, चुरमुरे दिले चुरमुरे, कचरा दिला कचरा वाटतो आम्ही काही आमच्या घरातून देत नाही, कारण आम्हालाच पगार नाही, तो वेळेवर मानधन होत नाही. आणि तुटपुंज मांजनामध्ये आम्ही कितीतरी कामं करतो, मग तुम्हाला कुठून देणार. हे मी लाभार्थ्यांना स्पष्ट बोलते. हे बघा, तोंड लपवणं छपवण्यासारखी आपण कामं नाही केलेली. मुख्य सेविका ती लोक करतात असली कामं, म्हणून त्यांना घाबरू द्या, आपण घाबरायचं नाही. आणि झालं, मुद्दा खूप मोठा आहे. आमच्या तायांचे काही मला प्रश्न होते. ताया, तुमच्या प्रश्नाला मी उत्तर देते, तुमचं बरोबर आहे की 9 तारखेला का मोर्चा ठेवला. तायांनो, सरकार परमिशन देत नाही मोर्चाचं. आझाद मैदानात त्या दिवशी कुणाचा मोर्चा आहे का नाही, जागा कुणाला दिली आहे का नाही, तिथे सगळं खर्च करून वगैरे आपल्याला परत आपल्या ज्या महिला येणार आहे तिथं टॉयलेटची वगैरे सोय नसते. आता बघा, तो महाराष्ट्रातील मला खूप आवडते जरांगे पाटील वाहक, तो आला आहे आणि तिथं त्यांनी लाईटी, पाणी, जेवणाची सोय, टॉयलेट वगैरे सगळं बंद केलं. का तर सत्यासाठी कोणी लढायला लागले की त्याला त्रास येतो. तर तो जरांगे पाटील साहेबसुद्धा सगळ्यांसाठी भांडतायत ना, मग आपण पण हिंमत केली पाहिजे. 9 तारखेला माझं सगळ्या त्यांना आव्हान आहे, जास्तीत जास्त सहभागी व्हा. आणि भत्ता कधी मिळणार, पगार का नाही वाढला, असले जे कमेंट करतात, माझ्या हातात 4 आणे वाढवायचं नाही. जे तुम्हाला बोलताय ना यूट्यूबवर, मी वाढवून दाखवीन, करून दाखवीन, त्यांना तुम्ही विचारा, कारण मी असले शब्द कधी वापरत नाही. पण मी बोलते, आपण जर 2 लाख महिला एकत्र झालो आणि आपण सगळ्यांनी मिळून जर भांडलो तर नक्कीच आपल्याला वाढ मिळेल. पण एकटी यूट्यूबवरून वाडा वाडा बाडा बाडा करून मी तुम्हाला 1 रुपयासुद्धा वाढू शकत नाही. माझ्या हातात काही नाही, फक्त तुमच्याशी संवाद साधणं, तुम्ही मला चांगलं बोलणं, मी तुम्हाला चांगलं बोलणं, एवढंच माझ्या शब्दात आणि माझ्या हातात आहे. आणि मला कोणीतरी हिंमत दिली म्हणून मी तुम्हाला हिंमत देते.
आणि हिंमत दिली तर आपण काय करू शकतो हे माझ्या शनिवारी व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक भगिनीला, तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघणाऱ्या, पूर्ण माहिती ऐकून मला कमेंट टाकणाऱ्या भगिनीला विचारा. 1 मिनिटाचा व्हिडिओ बघायचा आणि वसीमाची कशी नक्कल उडवायची, तिला कसा काहीतरी कमेंट टाका. हे बघा, असल्या गोष्टीने काय फरक होत नाही. मी तुम्हाला सांगते, उस मोड से भी हम गुजरे, जिस मोड़ पे सब लुट जाता है, सब लुट जाता है. अहो किती वाईट झालं, याच्यापेक्षा काय वाईट होणार हो आपलं. गुजरातला 24,600 20,500 मदतनीसला ह्यांनी मानधनवाढच सांगितली आहे. महाराष्ट्रात त्यांनी 13,000मध्ये तुम्हाला मातृवंदना दिली आहे, परत लाडकी लेक लाडकी, परत काय पिंक रिक्षा, परत काय शक्ती योजना, अजून किती योजना सरकारच्या आहेत ते सगळ्या आम्हाला देऊ द्या. मला तर तुम्हाला सांगू, जोक ऑफ द पार्ट आहे, पण तुम्ही व्यवस्थित ऐका. थोड्या दिवसांनी काय म्हणतील, मोठ्या मोठ्या घरच्या ज्या बायका आहेत ना, त्यांना प्रेग्नेंट राहायचं आहे पण त्यांचं फिगर वगैरे खराब होईल, तर सरोगनी बेबी पोटात ठेवण्यासाठी, म्हणजे सरोगनी म्हणजे पोटात बेबी ठेवतात आणि त्याला जन्म करून देतात, तसे लाभार्थी शोधा, असा सर्वेसुद्धा सांगतील आपल्याला. ह्यांना लाजा नाही राहिल्याचा, माहिती का तुम्हाला. कारण हे सगळं महाराष्ट्र आहे ना, मोठं लोक चालवत आहेत. हे सरकार चालवत नाही कोणी, सरकार चालवत नाही. लोकशाहीचं राज्य राहिलं नाही. आपला महाराष्ट्र लोकशाहीत नाही आता सध्या, दडपशाहीत आहे, दादागिरीत आहे. तर हे चाललेलं आहे. तर याच्यामध्ये काही नवल वाटायचं नाही. काही योजना आली योजना तशी गेली. किती योजना सफल झाली. ज्या अंगणवाडी सेविका मदतनीसनी योजना चालवल्या तीच सफल झाली. आणि हे लाज नाही ह्यांना. बिचाऱ्या आमच्या मदतनीसांनी कामं केली आणि त्यांना ह्यांनी GR नाही काढला. आता वरून तुम्हाला माहिती आहे का, दुसरी धक्कादायक बातमी आहे की मदतनीसना 1500 रुपयेसुद्धा हा बंद करण्याचा विचार ह्यांचा चाललेला आहे. ह्यांनी ह्यावेळेस GR त्यांचा काढलेला नाही. जर मदतनीसला लाडक्या बहिणीचे पैसे बंद झाले तर पूर्ण महाराष्ट्रातल्या मदतनीसला रोडवर उतरून ह्या सरकारच्या मंत्र्याच्या बंगल्यावर जाऊन नाही हंगामा केला तर मी नावाचीच वस्ती म्हणाय. खूप झालं आता. काय चूक आहे त्यांची. एक तर त्यांनी कामं केली, तुम्ही 50 रुपयाप्रमाणे त्यांना काम नाही दिलं आणि वरून 1500 रुपये बंद करायच्या धमक्या आहेत. माहिती आहे का तुम्हाला ह्या गोष्टी. तर असलं सरकार आहे हे. मतदानाच्या कडकीसाठी बहीण लाडकी, आणि आता काय बहीण नाही राहिली लाडकी. रक्षाबंधन आता सगळा दाबला ह्या भावांनी की आपल्याला त्या दिवशीच पाठवलं की अपात्र करा. त्याच्यामध्ये कितीतरी अंगणवाडी कर्मचारी, मदतनीस सेविका पण अपात्र झालेल्या आहेत. आता एका घरात अंगणवाडी सेविका आहे, तिची जाऊ आहे, तिची नणंद आहे, तिची सासू आहे. ती काय करेन हो. आहे का काय प्रश्न. तिनं तिचं भरलं, तिच्या सासूचं भरलं, पण ते दुसरीकडे जाऊन नंदानी जाऊन भरलं तर ते काय करेन. चुना घालेन, हातावर बोंबा मारेन आणि अपात्रकाला लिस्ट पाठवतात. ती लिस्ट बघितली सुद्धा नाही आम्ही, आणि आम्हाला लिस्ट दिली तर फाडून फेकून. अरे मेमो मी तर फाडून फेकून ती पोरांची उचलायला ठेवीन ती मेमो. एवढी पावर आणि एवढी ठिंमत टेकते कारण कायद्याचा अभ्यास करत आहे. नो, आपला जॉब प्रोफाईल काय आहे, आपली नोकरी काय आहे, आपल्याला काय सेवा द्यायच्यात, आपल्याला किती मानधन आहे ते. अरे तिकडे मॅडम बोलली की हे करायचं की इकडं तुम्ही कशाला तयार करता. ती बाई 1 लाख 1.5 लाख घेते, तिला करू द्या ना कामं. रिपोर्ट टॅली करून देतात आमच्या बायका, रिपोर्ट भरून देतात, लाभार्थी लिहून देतात, रिपोर्ट आहे तर करून सगळं ती बाई पत्रवाड्या पोहोचवते आणि ह्या बायका पत्रवाड्या पोहोचवतात. एवढीच कामं करतात. त्या कोण नालायक सेविका आहेत तुम्हाला सांगते, ज्या उशिरा येतात, त्यांना अजिबात कामं नसतात. मॅडमची चमचागिरी पुढं करतात आणि 2-3 दिवसाला एकदा अंगणवाडीत येतात. अशा बायकाच मॅडमची चमचागिरी. माझ्या व्यवस्थित काम करणाऱ्या, रोज अंगणवाडीत येणाऱ्या बायका कधीच चमचागिरी करणार नाही. कारण कष्टाचं खातोय, घामाचं खातोय, मग घाबरायची काय गरज आहे. ज्याला आपली चूक लपवायची असते ते मॅडमच्या पुढे करणार. मला आता तुम्ही सत्य सांगा, किती जणीने लाडक्या बहिणीची फेरपडताळणी केली नाही हिम्मत करून. ही हिम्मत मला पाहिजे कमेंटमध्ये. दुसरं, मातृवंदना ती करायची आहे, मुलांसाठी आहे, बाळांसाठी पैसे भेटतात असं बोलतात. मी तर केले नाही आतापर्यंत, कारण मला ती योजनाच मला म्हणजे समजत नाही, माझ्या विचारात ती बसत नाही. कारण आता पहिला मुलगा आहे,
तर दुसरी मुलगी तिला होणार, तिची डिलिव्हरीची वाट बघून तिचा फॉर्म भरायचा, कारण तिला खायला नसलं तर त्यातला दगडं खा बोलायची. काय ही पद्धत आहे? द्यायचं तर सरसकट द्या. तर गरोदर असू द्या, स्तंदा असू द्या, तिची किती खेप असू द्या, नाही तर हे काय क्रायटेरिया लागले. म्हणजे आपल्याला नुसतं फालतू कामामध्ये ह्यांनी गुंतवून ठेवलं आहे. कारण अंगणवाडीच्या बायका लय हुशार आहे, डोकं चालवायला लागलं तर कुठलं कुठं नेऊन सोडतील. ह्यांना काहीतरी काम द्या. म्हणून मी मात्र वंदना ॲप डाउनलोड केलं नाही, करणार नाही. मला कुणी सांगितलं तर नाही करायचं. कारण लेक लाडकीसाठी पण ह्यांनी किती फॉर्म मागितले, आणि लाडक्या बहिणीसाठी ह्यांना काय नव्हतं. त्यांनी पुरुषांना पण पैसे वाटवले, कारण मतदान पाहिजे होतं ह्यांना. तर असं आहे तायांनो, हे सगळी चाल आहे. चाल समजून घ्या. आणि मला तुम्ही काही वाईट उलटसुलट कमेंट टाकून त्याच्यामध्ये ना मी 1 रुपया तुमचा पगार वाढवणार आहे ना कमी करणार आहे. तुम्हाला वाढलं, मला पण वाढणार. मला तो आनंद आहे, अभिमान असेल, गर्व असेल माझं, सगळ्यामुळे माझा पण वाढला. नको वाटतात का हो मला? माझ्या अकाउंटला 26,000 टोचतील का हो? किती चांगला वाटेल ना, मला पण मज्जा येईल ना. का कुणाकडे किती पैसा असू द्या. आज मी अंगणवाडी सेविका चांगल्या कमवत्या, चांगल्या घरदारातल्या, मुंबईमध्ये 1-1.5 करोडच्या घरात राहतात. मस्त झालं. म्हणजे अकाउंटला ज्या माझ्या मेहनतीचं, माझं हक्काचे जे पैसे येतात त्याची गोष्ट वेगळी असते. का नाही यावं मला रोजचं 1,000 रुपये? 30,000 काय खूप मोठी गोष्ट आहे का? सकाळी 500 रुपये तोडलं तर संध्याकाळीपर्यंत यांना उडून जातात. बरोबर आहे, किती खर्च होतो. मग आम्हाला रोजचे 1,000 रुपये तरी नको का? का नको आम्हाला? पाहिजेच का नाही? मग मला त्याचा आनंद नाही होणार का माझ्या हक्काचे माझ्या अकाउंटला 30,000 आले तर? मला पैसे आवडत नाही तसं नाही, मला पैसे आवडतात, माझ्या स्वतःची कमाई आवडते. पण हे 2-3 वर्ष असंच अडकून पडणार आहे. हे पगार वाढवणार का नाही, निधीच नाही. मी 10 वेळेस सांगते, अडत नाही तर पोवऱ्यात कुठून येणार? हे सरकार जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत काही होणार नाही असं मला वाटतंय. म्हणून पैसे कमवायची वेगवेगळी साधनं शोधा. मुंबईमध्ये जवळ कोणी राहत असतील, 2 पैसे कमवायची संधी माझ्याकडे आहे, त्यांनी मला कमेंटमध्ये मोबाईल नंबर टाका. मी नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये मदत करेन. तायांना तुम्हाला सांगेन काय योजना आहे, आम्ही कसे पैसे कमवत आहोत. आमच्या महिला आता दिवाळीसाठी तोरण बनवत आहेत, काय काय कामं चाललेले आहेत. तर आपल्याला आहे ना असं अडकून पडायचं नाही, थांबायचं नाही. कारण आपण कोण आहोत? सेविका. आपण थांबायचं आहे का? सेवा करतो. अरे रात्री 2ला एखादी गरोदर बाईचा फोन आला, तिच्या डिलिव्हरीसाठी जायचे, तिच्याकडे कोणी नाही, जातात का नाही? आपण जातो का नाही? 24 तास ॲम्ब्युलन्स आहेत आपण सरकारची. अगर मेरी आंगनवाड़ी सेविका मदतनीस खडे है तो सरकार खडे है. आणि चूक केली की मग कोणी केली? सरकारनेच केली, आम्ही केली का? बरोबर आहे का नाही? तुम्ही पडताळणी करा, बोला छडताळणी आम्ही काय करणार नाही. आपले लाभार्थी आहेत, आपण सेवा द्यायला जातो, कुणाचं कॅन्सल करायचं नाही. सरळ बोलायचं, आम्ही नाही करणार, जे करायचं ते करा. ह्या 3 बाया 250 बायकांचं काय करणार आहे तो? आणि जास्ती ना आपल्याला माहितीच आहे, आडवं आलं कापून काढलं. हा नियम आहे मराठवाड्याचा, महाराष्ट्राचा. आणि मी मराठवाड्यातली, तुम्हाला माहीत नाही मराठवाड्यात काय होतं आमच्या. कोणी आडवं आलं ना त्याला कापून काढायची पद्धत आहे. पण आम्ही शिक्षक आहेत, आम्ही रोडवर उतरून तमाशा करावा आणि आंदोलन करावं, तोडफोड करावी. म्हणजे काय सरकारचं लक्ष आमच्याकडे वळणार आहे का? हां, जास्ती झालं ह्यांची नाटकं. आता ऑक्टोबर महिन्यात मी बोललेले तुम्हाला, ऑक्टोबर महिन्यापर्यंत त्यांनी सांगितलेलं आहे की आमचा भत्ता आहे. नाही आलं तर करूया, आंदोलनच करावं लागेल. लढल्याशिवाय इथे काही भेटत नाही आणि महाराष्ट्रात मेल्याशिवाय नाव होत नाही. एवढं लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर मला कमेंट करत जा, पूर्ण व्हिडिओ बघून कमेंट करत जा. हे कमी कर, बोलत जाऊ नको जास्त, हे ते हे सगळं ना मला काय फरक पडत नाही. चांगल्या मजबूत जरा कुठून तरी शोधून आणून चांगले शब्द वापरा. कारण तुम्ही मला तरी काहीतरी देऊन जाता, माझं काय घेऊन जाता. कमेंटमध्ये जरी लिहिलं तरी माझ्या भगिनी आहेत, राग आहे, असू द्या, कुणाला तरी बोलताय. आज मी यूट्यूबवर चॅनलवर व्हिडिओ काढले आणि तुम्हाला बोलते म्हणून तुम्ही बोलता नाही. बोलल्यावर तुम्ही कुठून मला कमेंट करणार? आणि माझा हा वेळ जो आहे, तुम्ही 2 पैसे कमवण्यात घालवला तरी माझ्या मुलांच्या भविष्यासाठी पैसे होतील. पण वरी बसलाय ना त्यानं चांगला माझी व्यवस्था केलेली आहे. तुमचे आशीर्वाद असू द्या. हे बघा, कोणी कोणाचं ना नशिबाचं खात नसतं ना. तुमच्या मानधनमधून मला 1 रुपया येणार आहे आणि माझ्याकडून तुम्हाला जाणार आहे.
पण आपला हा जो गोड संवाद साधलेला आहे तो कुठेतरी किती करोड रुपयांनी पण भेटणार नाही. माझ्या भगिनीने मला एकदा चुलीवरची भाकरी आणि ती भाजी आणली आणि एवढ्या मोठ्या हॉलमध्ये मस्त बसून मी जमिनीवर तो स्वाद घेतला. ते प्रेम आहे तुमचं काय नाही, बरोबर आहे का नाही? सगळीकडे प्रेम वाटायचं आणि सकारात्मक विचार करायचा. 1-2 मिनटासाठी रोज सकाळी डोळे बंद करायचे आणि शांत राहायचं. माझा मानधन न राहता आता वेतन झालेलं आहे. मला 35,000 वेतन आहे. माझ्या हातात वेतन भेटलेलं आहे. माझ्या मदतनीसला 30,000 वेतन आहे. तिच्या हातात वेतन येत आहे. माझ्या मदतनीसची मुलं शिकत आहेत. माझी मुलं शिकत आहेत. भत्ता प्रत्येक महिन्याला माझ्या अकाउंटला येतो. CBचे पैसे माझ्या अकाउंटला येत आहेत. खर्चाचे पैसे येत आहेत. इंधन बिल येत आहे. TA बिल येत आहे. माझ्या लाभार्थ्यांना गोड गोड खाऊ येत आहे. चांगल्या वस्तू येत आहेत. अंडी येत आहेत. केळी येत आहेत. चिक्की येत आहे. चांगला शिजवलेला मस्त पुलाव खाऊ माझ्या लाभार्थ्यांना, गोरगरीब लाभार्थ्यांना भेटत आहे. मस्तपैकी श्वास घ्यायचा, हळू सोडायचं, परत बोलायचं. मी मानधनी न राहता मी वेतनधारी झालेली आहे. मी चतुर्थ श्रेणीत आहे. मला शासकीय दर्जा भेटलेला आहे. माझ्या सगळ्या भगिनींना शासकीय दर्जा भेटलेला आहे. आमचं खूप अंगणवाडी सेविका मदतनीसचं कल्याण झालेलं आहे. आम्ही सगळे सकारात्मक विचार करत आहोत. आम्ही रोज असं बोलणार. हे वरी बसलेल्या आमच्या परमेश्वरा, मालिक, अल्लाह, खुदा, गॉड, भगवान जे पण आहे, आमच्याकडून ज्या चुका होतात ते आम्हाला क्षमा कर आणि आमच्या छोट्या लाभार्थ्यांना चांगला खाऊ. माझ्या परितक्वा विधवा भगिनी ज्या आहेत त्यांना भरघोस मानधन. जोपर्यंत वेतन वाढ होत नाही, सरकारने चतुर्श्रेणी दिलेली आहे आम्हाला. आम्ही आमचं चांगलं भविष्य बघत आहोत. आमच्या अंगणवाडी मस्तपैकी किंडन गार्डन नर्सरीसारखे आहे. त्याच्यामुळे माझी छोटी मुलं बागडत आहेत, खेळत आहेत, चांगला खाऊ खात आहेत. माझ्या अंगणवाडीचा एरिया कुपोषण मुक्त झालेला आहे. माझ्या एरियात कुपोषण नाही एकही मूल. सगळी सुदृढ बालक आहेत. सगळ्यांचं लसीकरण झालेलं आहे. सगळ्यांचं वजन व्यवस्थित आहे. माझे पालक आनंदी आहेत. सगळे उत्साहाने अंगणवाडीचे सगळे उत्सव साजरे करत आहे. आणि मी ह्या दिवाळीला खरंच मी चतुर्श्रेणी घेत आहे आणि मस्तपैकी मला सगळं भेटलेलं आहे. असं रोज सकाळी तायानं तुम्हाला बोलायचे. हळू डोळे उघडायचे आणि मस्त मोठी स्माईल द्यायची आणि चांगला सकारात्मक विचार करायचा. हे जे मी तुम्हाला बोलले ह्याची खूप ताकद आहे. आपल्या ब्रह्मकुमारीच्या शिवानी सिस्टर ह्यांनी हे सगळं 21 दिवस करून घेतलं लोकांकडून आणि खूप सारे बदलाव आलेले आहे. माझ्या जीवनात पण खूप बदलाव आले आहेत. त्यानं आता मी रोज बोलते पैसा माझ्याकडे येत आहे. मी पैशाच्या मागे धावत नाही. पैसा माझ्या मागे येत आहे. माझं प्रेम पैशावर आहे. पैशाचं प्रेम माझ्यावर. माझ्याकडे रोज पैसा येतो आहे. माझं मानधन वाढलेलं आहे. मी माझ्या मुलांना माझ्या स्वतःकडून महिन्याला 2-3 वेळा चांगले खाऊ आणून देते माझ्या पैशानं. एवढी मी देणारी झालेली आहे. असा चांगला सकारात्मक विचार जर आपण 2,13,000 महिलांनी केला तयानो तर 21 दिवसात हा रिझल्ट येईल. आणि किती जण तयार आहेत आता जे डोळे बंद करून मी तुम्हाला सांगितलं करायला, रोज करा तयानो. नक्की बदलावा येणार. मी 21 दिवस हे करणार आहे. मी सुरू केलेलं आहे. तुम्ही सगळ्यांनी पण करायचं आहे. फक्त सकारात्मक बोलायचं आहे. सरकारला वाईट बोलायचं नाही. आपल्याला मुख्य सेविकांना वाईट बोलायचं नाही. असं कामात बोलूया ते चालेल. सकाळी उठल्या त्यांचं भलं करण्यासाठी आपल्याला काम नाही करायचं आहे. सगळ्या अंगणवाडी सेविका मदतनीसचं भलं करण्यासाठी आत्ता मी जी बोलले ते तुम्ही रोज सकारात्मक बोलायचं. चला काय बोलणार तायानो. मी चतुर्थ श्रेणीत आहे. माझा मानधन वाढ नसून मी वेतन श्रेणीत आहे. मला भरघोस वेतन मिळालं आहे. मला 35,000 माझ्या हातात येत आहेत. ते पैसे येताना बघा, अकाउंटला येताना बघा, विचार करा. तो खर्च मी त्याच्यातला 5,000 गोरगरिबांवर करत आहे. माझी मुलं सुशिक्षित आहेत. शिक्षण माझी मुलं घेत आहेत. माझी मदतनीस आनंदात आहे. माझ्या एरियातले लाभार्थी आनंदात आहेत. त्यांना खूप चांगला खाऊ भेटत आहे. या सरकारला गणेश बाप्पाने सद्बुद्धी दिलेली आहे. आणि आमचा ईद मिलादचा पण सण आहे. तर ईद मिलादच्या पण सगळ्यांना शुभेच्छा. आणि ईद मिलादच्या पैगंबरांनी पण सगळ्यांना सद्बुद्धी देऊ दे आणि चांगलं होऊ दे.
देखो, मज़हब नहीं सिखाता आपस में बैर रखना, मज़हब नहीं सिखाता आपस में बैर रखना। मुस्लिम हम हैं पर प्यारा हिंदुस्तान हमारा, प्यारा हिंदुस्तान। अंगणवाडीत आहे का जात धर्माचं काहीच नाही। आपल्या मुलांना चांगला खाऊ भेटला तर आपण खुश। कधी पण मी गेले ना, आमच्या मुलांना काहीतरी द्यावं, हाच माझ्या भगिनीचा प्रश्न होतो। त्यानं रोज सकारात्मक बोलायचे, रोज मी जे बोलले व्हिडिओमध्ये तुम्ही उद्यापासून सगळ्यांनी सुरू करायचे आणि बोलायचं आहे। आणि बघा 21 दिवसात बदल नाही झाला तर मी नावाची वसीमा नाही, कारण आपण सगळे निगेटिव्ह नकारात्मक आपण वरी निसर्गाला पाठवतो, निसर्ग आपल्याला 10 पटीनं तो परत करतो। मग आजपासून सकारात्मक बोललं तर बघूया काय होतं। करून बघायला काय जाते, पैसे लागणार आहेत का नाही। ए बाई ओरडू नको ताई, व्हिडिओ मोठा झाला म्हणून। आज याच्यामध्ये मी मेडिटेशन टाकलेलं आहे, तुम्ही रोज ते बोलायचे शब्द आपण सगळे एकत्र सकाळी उठल्या व्हिडिओ लावा आणि बोला। याच्यापेक्षा 10 मिनिटाचा मेडिटेशनचा जे सकारात्मक बोलायचं आहे का त्याचा व्हिडिओ करून टाकू का, त्याच्यामध्ये मेजॉरिटी तुम्ही सांगा मला किती जणांनी व्हिडिओ करून टाकायचा, म्हणजे त्याप्रमाणे मी तुम्हाला तो व्हिडिओ करून टाकते। धन्यवाद तायांनो, नमस्कार सगळ्यांना, धन्यवाद, बाय बाय। काही 1 रुपया वाढलेला नाही, भत्ता आलेला नाही, काय नाही। ऑक्टोबरपर्यंत वाट बघू द्या। गांधी जयंतीच्या आधी जर आपल्याला भत्ता नाही आला तर हे सरकार कसं आपण क्रांती आणली होती गांधींनी तसं आपण पण आणूया। धन्यवाद तायांनो, सगळ्यांना माझं प्रेम। गणपती बाप्पा तुमचे सगळे विघ्न दूर करू दे, एवढीच माझी प्रार्थना। आणि ईद मिलाद के सभी बहनों को शुभेच्छा। धन्यवाद तायांनो।